नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आता बहिणींचं प्रेम म्हटलं की आपण एकमेकांना सगळ्या गोष्टी शेअर करत असतो। साड्या, दागिनं, कुठलीही वस्तू असेल तर आपल्या बहिणीला आवडली की आपण ती पटकन देतो। तसंच एका ताईंचं झाले की त्यांच्या बहिणीची साडी त्यांना आवडली, बहिणीने त्यांना साडी ती दिली, पण त्याच्यावरचा ब्लाऊज जो आहे तो खूप मोठ्या साईजचा होता। त्यांच्या बहिणीची साईज जी होती ती 38 छाती कमर 34 अशी होती आणि ताईंची साईज जी होती ती 34 छाती आणि कमर आहे ती 30 होती। अजिबात ताईंना ब्लाऊज बसत नव्हता। मग त्या ताई माझ्याकडे ब्लाऊज घेऊन आल्यानंतर साडी तर खूप छान आहे म्हटलं, मला खूप आवडली, पण ह्याच्यावरचं ब्लाऊज असा आहे आणि काय करता येईल का। मगापासून तुम्ही ब्लाऊज पाहिलाय, गळा किती मोठा आहे, ताईंची बाही उंची आहे ती 5 इंच आहे आणि ह्याची बाही उंची आहे ती 6.5 इंच आहे। आता गळा इतका मोठा आहे की ताईंची पूर्ण पाठच उघडी दिसते घातल्यानंतर आणि फिटिंग केल्यानंतर। आता काय करायचं तेच समजेना। मग ताईसनी म्हटलं की मला बाही वगैरे सगळं पूर्ण उसवून द्या आणि मग मी तुम्हाला ब्लाऊज हा तयार करून देते। आतापर्यंत पाहिलाय तुम्ही तो ब्लाऊज आणि आता मी पूर्ण स्टिच करून झालेला ब्लाऊज आहे पहा। गळा किती छोटा केलेला आहे, बाहीसुद्धा छोटी केलेली आहे आणि पुढचं पाठीमागचं जे माप आहे कमरेचं ते अगदी त्यांच्या मापानुसार केलेलं आहे आणि त्या ताईंना पण खूप आवडलं। अगदी त्यांचं रोजचं ब्लाऊज जे आहे ते शिवून नेतात माझ्याकडं, तसाच ब्लाऊज त्यांना हा बसला। त्या तर खूप खुश झाले की माझ्या मापाचं ब्लाऊज मला मिळालं म्हणून। आता ते कसं केलंय ते दाखवते तुम्हाला। आता हा जो ब्लाऊज आहे पहा, पूर्ण उसवून ताईंनी बाही वेगळी करून दिली होती मला आणि आता कमर आहे ती अगोदर मोजून घेते किती कमर आहे ती, आणि ही आहे ती बाही, पूर्ण उसवून बाही प्रेस करून पूर्ण ब्लाऊज अगोदर घेतलेला आहे। आता कमर मोजून घेतली, एकामेकावर पाठीचा भाग ठेवलेला आहे पहा आणि त्याचा मध्य सेंटर मी काढला। गळ्याचा जो मध्य सेंटर आहे तो काढला आणि चॉकनं तिथं ड्रॉ करून घेतलं। आता चॉकनं ड्रॉ करून घेतल्यानंतर दोन्ही साईडला मी 1-1 इंच घेतलं, मध्यापासून इकडल्या साईडला 1 इंच आणि त्या साईडला 1 इंच। आता कुठलाही भाग मी कट केलेला नाही। आता इथं बघा, असे आपल्याला प्लेट घ्यायची आहे। ही प्लेट आहे ती दुसऱ्या साईडला 1 इंच घेणार, त्याच्यावरती घ्यायची आहे, फक्त तुम्हाला मी दाखवलं आहे। आता हा जो भाग आहे तो दुसऱ्या 1 इंचाच्या लाईनीवरती आपल्याला ठेवायचा आहे, मध्य सेंटर सोडून। पहिला 1 इंचाची लाईन आहे आणि दुसरी 1 इंचाची मध्य सेंटरला लाईन सोडून आहे, त्याच्यावरती मी ठेवली आणि मग दुसऱ्या मॅचिंगचा न दोरा वापरता मी स्टिच केलेला आहे पहा, तुम्हाला समजण्यासाठी। आता काय झाले इथं की आपल्याला पाठीत हुक लावत नाही का, हुकवाला ब्लाऊज करत नाही का, त्या टाईपची डिझाईन झाली इथं। आता पूर्ण मी मॅचिंगचा दोरा लावून शिवलेला आहे, तुम्हाला पुढं पाहायलाच भेटेल। आता इथं बाही पहा, बाहीची उंची आहे ती तयार 5 इंच आहे, अर्धा इंच मार्जिन स्टिचिंग करण्यासाठी आणि इथं उतार मी दिलेला आहे 2.5 इंचावरती, कारण का खालचा अर्धा इंच आपण स्टिच केलेलाच भाग आहे। आता इथून पहा 2 इंच आतमध्ये पॉईंट घेतला, इकडून 1 इंच घेतलं आणि ही लाईन पूर्ण अशी क्रॉसमध्ये मारून घेतली। आता क्रॉसचा मध्य केला पहा आणि मध्यापासून वरती अर्धा इंच, खालच्या साईडला अर्धा इंच असे पॉईंट घेतले आणि पॉईंट घेतल्यानंतर बाहीला पाठीमागचा आकार आणि पुढचा आकार देऊन घेतला। आता हा परफेक्ट आकार आहे आणि ड्रॉईंग केल्याप्रमाणेच मी कटिंग करून घेतलं। दोन्ही बाह्या एकसारख्या मी कटिंग करून घेतलेल्या आहेत। आता हा ब्लाऊज आहे पहा, खूप जास्त मार्जिन आतमध्ये राहतं, याच्यासाठी मी काय केलं, 1-1 इंचाचा पॉईंट घेऊन सरळ लाईन ड्रॉ केली आणि तो भाग आहे तो कट करून टाकला, त्यामुळे फिटिंगची लाईन आहे ती आपली व्यवस्थित येते। आता इथं मी दोरा वेगळा वापरलेला आहे रिंगीचा आणि वरचा आहे तो मॅचिंगचा आहे, कारण का तुम्हाला कळावं याच्यासाठी। शोल्डरसुद्धा मी 1/2 इंच पकडलेला आहे पहा, म्हणजे 1/2 इंच अंतर पहिल्या फिटिंगपासून शिलाई मारून घेतलेली आहे। आता इथं बाही जोडायची आहे आपल्याला, बाहीचा मी कट लावला आहे पहा, मध्य सेंटर केला आहे आणि शोल्डरचा मध्य सेंटर, तिथून बाही मी जोडून घेतली, डबल शिलाई केली पहा आणि पूर्ण बाही आहे ती शिलाई करून घेतली। आता फिटिंग पहा, सुलट साईडून मी अगोदर शिलाई मारून घेतली, उलट केला ब्लाऊज आणि परत एक शिलाई करून घेतली। आता दोन्ही साईडला सेम याच पद्धतीनं करून घेतलं। आता आपला हा मापाचा ब्लाऊज आहे त्यांचा। आता या टोकासने मी त्या टोकापर्यंत अगदी ब्लाऊज टाईटमध्ये पकडून
घेतला आणि किती अंतर राहतं आहे त्याचं दोन्हीकडं डिवाईड केलं मी पहा आणि फिटिंग करून घेतली. आता तुम्ही ब्लाऊज पाहू शकता किती सुंदर आपला ब्लाऊज झाला आहे. इथं पहा ओळखते तरी का पहा, अगदी मॅचिंगचा दोरा मी पाटीत एक फोल्ड केला आहे आणि कट अजिबात करायला नाही, एकदम फोल्डिंग पट्टी केली आणि त्याच्यावरती शिलाई मारली आणि गळा किती छोटा झाला आहे पहा. त्यांच्या बरोबर पाटीत अगदी परफेक्ट त्यांचा नेहमी गळा असतो तेवढाच झालेला आहे. आता ही उलट साईडनं तुम्हाला दाखवते मी, अशा पद्धतीनं स्टिच केलेलं आहे. शोल्डरसुद्धा ही पकडलेलं आहे आणि बाही आहे ती शॉर्ट करून घेतली. शोल्डर थोडंसं पकडलं, इतकं या ब्लाऊजमध्ये करायला लागलं आणि ब्लाऊज अगदी परफेक्ट बसला. त्यांना खूप आवडला. तुम्हाला ही सोपी ट्रिक कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर